नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण सकाळी चहासोबत खायला किंवा 4 वाजता वगैरे आपल्याला छोटी मोठी भूक लागते, तर त्यावेळेला आपण या प्रकारे नाश्ता बनवू शकतो आणि हा चहासोबत इतका स्वादिष्ट आणि छान लागतो। पौष्टिक आहे, गव्हाच्या पिठापासून बनविलेला आहे, मुलांच्या दृष्टीने खूप छान आहे। मी आता इथे 1.5 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यातनं 2 चमचे साखर टाकलेली आहे। अंदाजे तुम्ही गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, गोड तुम्हाला कितपत पाहिजे त्यानुसार। बघा आताने हे छान साखरनं यात आपल्याला विरघळून घ्यायची आहे। गरम पाणी होतं, थोडा वेळ मी आता हे झाकून ठेवून देते साईडनी। आणि मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा। आणि गव्हाच्या पिठापासून अतिशय पौष्टिक असा नाश्ता तयार होतो आणि एकदम छान वाटतो। आता 2 चमचेनं मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2च चमचे इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी हे विलायची पावडर घेतलेलं आहे, थोडं नाही मीठ आहे सॉरी, आणि इथे विलायची पावडर घेतलेली आहे। चवीपुरतं थोडं मीठ घालायचं आणि हे छान मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही नाश्ता बनवाल ना, मुलांना खूप आवडतो आणि ते छान आवडीने खातात आणि सकाळी आपल्याला नाश्त्याला खूप छान असतो हा। आता मी 2 चमचे इथे तेल गरम करून घेतलेलं आहे। गरम तेल वापरायचं। आता हे गरम आहे म्हणून मी थोडं चमच्यानी करते, मग हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित या पद्धतीने। आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते बघा, हाताने एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। खूप छान नाश्ता तयार होतो हा। असं मिक्स करून घ्यायचं आणि यातनं आपल्याला खूप मोहनही टाकायचं नाही आहे, म्हणजे तेलाचं। आता हे आपल्याला आपण जे साखरेचं पाणी करून घेतलेलं आहे ते आपण यात थोडं थोडं टाकायचं आणि भिजवून घ्यायचं आहे या पद्धतीने। खूप सैलही भिजवायचं नाही आणि खूप घट्ट पण नाही, पोळीला भिजवतो त्या प्रकारे। बघा पूर्ण पाणी लागलेलं आहे, 2 चमचे उरलेलं आहे, बिलकुल परफेक्ट प्रमाण आहे। आता आपल्याला हे थोडं तेल लावून घ्यायचं आहे पिठाला आणि 2-3 मिनिटापर्यंत असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे मुरून जातं। त्यानंतर आपल्याला हे बेलायला घ्यायचं आहे, थोडं मळून घ्यायचं। आता छान मुरलेलं आहे। आता आपल्याला लहान मोठे कसे पाहिजे त्या प्रकारे गोळे करून घ्यायचे या पद्धतीने आणि एका वेळेस गोळे करून ठेवून दिले की भराभर आपल्याला हे बेलायला सोपं जातं, लाटायला। मी या पद्धतीने बेलून घेतलेले आहे बघा। आणि थोडं म्हणजे कसं गोळे करून घेतलेले आहे सॉरी। आता आपल्याला बेलायचे आहे, तर हे झाकून ठेवायचं पीठ, म्हणजे कसं कडक येत नाही। आणि आपल्याला कशा लागतात लहान मोठ्या त्या पद्धतीने अशा आपल्याला बेलून घ्यायच्या आहेत। खूपच छान होतो आणि अगदी खुसखुशीत असा पापड्या तयार होतात या। खूपच छान। सकाळी आपण चहासोबत 2 खाल्ल्या तर म्हणजे आपला नाश्ता होऊन जातो। या पद्धतीने बेलून घ्यायचे आहे अशा। मग आपल्याला त्या ताटामध्ये पसरून घ्यायचे आहे। मी अजून तुम्हाला बेलून दाखवते।
खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, अशा पद्धतीने बेलायचे आहेत. बघा खूप छान तयार होत आहेत. आणि आपल्याला याला टाचे मारायची गरजही पडत नाही. अशा पद्धतीने बेलून घ्यायच्या व्यवस्थित मी. आणि ह्या अशा थोड्या पसरून ठेवलेल्या आहे, म्हणजे काय होते यानं सोकून जातात, म्हणजे ह्या फुगत नाही आणि खायला इतक्या खुसखुशीत बनतात ना. अशा पद्धतीने बघा 2 वाटी पिठामध्ये इतक्या तयार झालेल्या आहे. बघा किती छान मी तयार करून घेतलेला आहे. आणि ह्यानं आपण 15-20 मिनिटासाठी याच प्रकारे तुम्ही न अशा बेलून ठेवायच्या. आता मी कढई तेल गरम करून घेतलेलं आहे आणि एक एक आता सोडायचे आहे आपल्याला आणि चिमट्याने पलटवायचे आहे. झाऱ्याने पलटवलं की नाही तर ते कसं सुटायची भीती असते, तसा चिमटाच घ्यायचा, म्हणजे चिमट्याने ना आपल्याला छान अशा उलट पालट करता येतात. या फुगल्या नाही पाहिजे म्हणून आपण त्यांना न सोकायला ठेवलेलं होतं, म्हणजे असं थोडं पसरून ठेवलं तर खूप छान तयार होतात या. आणि या पापड्या खायला इतक्या स्वादिष्ट लागतात ना, खूपच छान. आपण यात तांदळाचं पीठ आणि बेसनही मिक्स केलेलं आहे, 2-2 चमचे. आता या पद्धतीने आपल्याला यानं खूप लाल पण नाही, खूप पांढऱ्या पण नाही, मीडियम रंगाच्या अशा तळून घ्यायच्या आहे, म्हणजे या थोड्या वेळातनं छान अशा कुरकुरीत तयार होतात. आणि तेलनं चांगलं गरम करून घ्यायचं सुरुवातीला, मग मीडियम हीटवर करून अशा पद्धतीने उलट पालट करून आपल्याला या पापड्या तळून घ्यायच्या आहे. आणि या अशा पद्धतीने मी नेहमीच बनवून ठेवत असते. आणि मग कसं चहासोबत किंवा 4 वाजता आपल्याला छोटीशी भूक लागते, त्यावेळेला आपण या चहासोबत 2-3 अशा म्हणजे खाऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा, पुन्हा पुन्हा करायची इच्छा होते. आणि उलटवून पालटवून छान तळून घ्यायचे आहे. आपण या प्रवासातही नेऊ शकतो. याच पद्धतीने तुम्ही तिखट पण बनवू शकतात, मी त्याही पद्धतीने दाखविणार आहे. मी अशानं नेहमीच बनवत असते आणि अशा 10 ते 15 दिवस इतक्या छान टिकतात ना, खूप छान. आणि एका वेळेस बनवून ठेवायच्या. बघा मी अशा पद्धतीने छान तयार करून घेतलेल्या आहे आणि इतक्या मस्त झालेल्या होत्या ना. अशाच मी तयार करत असते. बघा कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत, नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. बघा अशा खुसखुशीत अगदी छान झालेल्या आहे आणि चवीला तो इतक्या अप्रतिम लागतात ना, खूपच छान, एकदमच मस्त. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खायला तो स्वादिष्ट, खूपच छान. आणि बघा खूप मी अशा भरपूर बनवून ठेवत असते. आणि यातनं तिखटही बनवू शकता, तुम्ही कस्तुरी मेथी टाकूनही इतक्या स्वादिष्ट तयार होतात ना. मी ह्या सगळ्या रेसिपी टाकणार आहेत, तर नक्की बघाल. धन्यवाद.